सीज एक्झॅक्ट कारण पीसीओएस का होतं हे आजपर्यंत कळलेलं नाहीये. पीसीओएस असतानाही महिलांना नॉर्मल प्रेग्नन्सी होऊ शकते का? होऊ शकते. मी असं नाही म्हणत की प्रत्येक महिला जी पीसीओएस आहे ती 100% प्रेग्नेंट राहील. इररेग्युलर पीरियड्स ते फर्टिलिटी स्ट्रगल्स आणि हार्मोनल इम्बॅलन्सेस पीसीओएस लाखो महिलांना प्रभावित करतो. आणि याविषयी अधिक समजून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहे डॉक्टर तेजल देशमुख, ऑब्स्टेट्रिशियन अँड गायनेकोलॉजिस्ट ॲट Cloud9 हॉस्पिटल, बानेर, पुणे. वेलकम डॉक्टर तेजल. थँक्यू. इनफॅक्ट मला ह्या टॉपिक बद्दल ह्या यंग जनरेशनशी किंवा आत्ताच्या लोकांशी बोलायला संधी मिळते हे माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. सो डॉक्टर, पीसीओएस म्हणजे काय असतं? पीसीओएस हे एक हॉर्मोनल इम्बॅलन्स असतो. जसे पिरियड्समध्ये FSH आणि LH दोन मेन हॉर्मोन्स असतात. ते पहिले 15 दिवस FSH आणि नंतर 15 दिवस LH हॉर्मोन जे येतात त्याच्यामध्ये इम्बॅलन्स होतो. आणि हा एक सिंड्रोम आहे, त्याला म्हणतात पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. तर ह्याच्यामध्ये मेनली ओव्हरीज अफेक्ट होतात आणि त्यामुळे झालेला जो हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे त्याच्यामुळे पेशंटना बाकीचा त्रास सुरू होतो. आता ह्याच्यामध्ये पहिले ओव्हरीज इन्व्हॉल्व्ह होतात आणि हे अनट्रीटेड राहिलं फॉर अ लॉंग टाइम तर त्याच्यामुळे बाकीचे ग्लँड्स जे आहेत, ग्रंथी, ते पण इन्व्हॉल्व्ह होतात. जसं की पँक्रियास, त्याच्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स होऊ शकतो. आपल्या शरीरामध्ये जसं कमी प्रमाणात मेल हॉर्मोन्स असतात ते वाढू शकतात, ज्याला अँड्रोजन्स म्हणतात, आणि त्याच्यामुळे काही विकार होऊ शकतात. अच्छा, ओके. मग पीसीओएस ची लक्षणे काय असतात? आता जर एक यंग मुलगी आमच्याकडे आली, पीसीओएस ची लक्षणं तिची असतात की जसं की तिला पिंपल्स असतात, अनवॉन्टेड प्लेसेसमध्ये हेअर ग्रोथ होणं, जसं की चिनवर, चिक्सवर किंवा बेलीच्या बाजूला, पाठीवर, किंवा वेट गेन, त्यांचं वजन वाढणं, आणि हे वजन अशा प्रकारे वाढतं की त्यांचं वजन कमीच होत नाहीये, किंवा एक 3 महिन्यामध्ये 4 ते 5 किलो वजन वाढतंय, किंवा त्यांच्या बेलीच्या आजूबाजूला जे फॅट डिपॉझिशन होतंय, ते त्या लोकांना त्याच्यामुळे काय होतं की त्यांच्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स, बॉडी कॉन्फिडन्स जो आहे तो लो होतो. त्यांना जर अँड्रोजन्स जास्त असतील, इन्सुलिन बेसिकली जास्त झालं, तर त्यांना मानेच्या भोवती काळे पट्टे येणं, आणि मग ह्या मुलींना नेगेटिव्ह बॉडी इमेज होऊन ते सोसायटीमध्ये विथड्रॉन फील करतात. सो ॲडोलेसंट एज ग्रुप आमच्याकडे ह्याच्यासाठी येतं. किंवा इररेग्युलर पिरियड्स, की पहिले 3 महिने पिरियड्सच नाही आल्या, किंवा जेव्हा येत आहेत तेव्हा हेवी येत आहेत, किंवा खूप लवकर पिरियड्स येणं, किंवा विदाऊट मेडिसिन्स पिरियड्स न येणं हे. आणि रिप्रोडक्टिव्ह ज्या फिमेल्स आहेत त्या इधर पिरियड इरेग्युलरिटीमुळे येतात आमच्याकडे, जसं की तेच की खूप दिवस पिरियड न येणं, वारंवार पिरियड येणं, पण ह्याच्यापेक्षा जास्त इनफर्टिलिटी, म्हणजे कन्सेप्शनला त्यांना त्रास होणं, मूल होण्यासाठी त्रास होणं, त्याच्यासाठी मोस्ट ऑफ द रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप आमच्याकडे येते. ओके. अच्छा, ओके. मग पीसीओएस होण्याचे कारण काय आहे? एक्झॅक्ट कारण पीसीओएस का होतं हे आजपर्यंत कळलेलं नाहीये. पण बाय अँड लार्ज लाईफस्टाईल चेंजेस जे आजकाल आपण बघतोय त्याच्यामुळे हा पीसीओएस होतो. जसं की आजकालची लाईफस्टाईल जर तुम्ही बघाल तर स्ट्रेस, लेट झोपणं, जंक फूड खाणं, इररेग्युलर इटिंग हॅबिट्स असणं, एक्सरसाइज न करणं. जसं की आधी आपण चालायचो, आजकाल वॉक कमी झालेत, प्रत्येकाकडे गाड्या आल्यात, आणि लेट नाईट मूव्हीज बघतात लोक, स्मोकिंग, अल्कोहोल यंग एज मध्ये, आणि हा सगळे जे लाईफस्टाईल झालंय, आणि हे ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम इरेग्युलर लाईफस्टाईल जी फॉलो केली जाते त्याच्यामुळे हा पीसीओएस रॅम्पंट झालाय, म्हणजे खूप जास्त हे बघायला मिळतो. माझा एक प्रश्न आहे, पीसीओएस कायमचं ठीक होऊ शकतं का? जसं मी तुम्हाला म्हणाली की हा एक क्रोनिक डिझीज आहे. दुर्दैवाने पीसीओएस ची ट्रीटमेंट नाहीये. कायमचं पीसीओएस आता मला नाहीच आहे आणि आधी होता असा काहीही प्रकार नसतो. पीसीओएस कंट्रोलमध्ये ठेवू शकता, पण पीसीओएस परमनंटली ट्रीट नाही होऊ शकत. त्यामुळे एक साधं उदाहरण देते की समजा आपण एवढे एका रूम मध्ये 10 लोक बसले, त्याच्यातल्या एखाद्या कोणाला पेशंटला किंवा पर्सनला ग्रे आईज असतील, सगळ्यांचे डोळे घारे नसतात, बरोबर आहे, पण ते त्याच्यासाठी ते पॅटर्न नॉर्मल आहे. तसंच त्या व्यक्तीचं ते ओव्हरीचं पॅटर्न आहे की त्याच्यामध्ये मल्टिपल सिस्ट आहेत. पीसीओएस म्हणजे त्यांच्या ओव्हरीजमध्ये सिस्ट होत आहेत, हॉर्मोनल इम्बॅलन्स होतोय, तर ते लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, एक्सरसाइज, वेट कमी करून हे पीसीओएस कंट्रोलमध्ये ठेवू शकतात.
इव्हन जेनेटिकली पण अफेक्टेड असेल तरी सुद्धा लाईफस्टाईल मॉडिफिकेशननी ट्रीटमेंट घेऊन वेळेवर इन्व्हेस्टिगेशन करून कंट्रोलमध्ये आणू शकतात, पण ट्रीट नाही, परमनंटली त्याला काही क्युअर नाही. हो, ओके. त्यामुळे पीसीओएसच्या फर्टिलिटीवर काय परिणाम होतो? पीसीओएस मध्ये सगळ्यात जास्त कॉमन अफेक्टेड होते जे मी तुम्हाला सांगितलं ती आहे ओव्हरीज. हॉर्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे काय होतं की दर महिन्याला जे अंड बनतं आणि म्हणजे ओव्ह्युलेशन होतं ते या महिलांना होत नाही. ते न झाल्यामुळे त्यांना एक 6 महिने गेले, 8 महिने ते ट्राय करतात, पण त्यांना लक्षात येतं की ते प्रेग्नंट होऊ शकत नाहीयेत. तर मोस्ट कॉमन कॉज ऑफ इनफर्टिलिटी हा एनओव्ह्युलेशन आहे आणि हे एनओव्ह्युलेशनचं सगळ्यात कॉमन कॉज पीसीओएस आहे. अच्छा, मग पीसीओएस मुळे वजन वाढतो का? पीसीओएस मध्ये वजन वाढतं आणि वजन वाढल्यामुळे पीसीओएस जास्त बॅड होतो. तर हे अंड पहिले आलं की कोंबडी पहिले आली असा प्रकार आहे, म्हणजे विशियस सायकल आहे. वजन वाढलं, हॉर्मोनल इम्बॅलन्स झाला, खूप दिवस अनट्रीटेड राहिला तर पीसीओएस होतो. पीसीएस झाला, कंट्रोलमध्ये नाही राहिला, तुम्ही लाईफस्टाईल चेंज नाही केलं, वेळेवर डायग्नोज नाही केलं तर अनड्यू वजन वाढतो. मग माझा एक प्रश्न आहे, पीसीओएसचे भविष्यातील काय परिणाम असू शकतात? खूप अनट्रीटेड राहिलं तर जसं मी म्हणाली वयोगटाप्रमाणे तर परिणाम आहेतच, पण इन्सुलिन रेझिस्टन्स झाल्यामुळे डायबिटीज होणं पुढे जाऊन, किंवा ब्लड प्रेशर होणं, किंवा बाकी काही हार्ट रिलेटेड डिसऑर्डर्स होणं, कंटिन्युअस एकच हॉर्मोन जसं इस्ट्रोजन बॉडीवर डॉमिनेट होत आलं, इम्बॅलन्स वाढतच राहिला पीसीओएस मुळे आणि तुम्ही त्याचे मेडिकेशन्स घेतले नाही तर पुढे जाऊन एंडोमेट्रियल लाइनिंग मध्ये चेंजेस होणं, जे पुढे जाऊन एंडोमेट्रियल कॅन्सरला इट्स नॉट व्हेरी कॉमन पण होऊ शकतात हे सगळे. हा माझा शेवटचा प्रश्न आहे, पीसीओएस असतानाही महिलांना नॉर्मल प्रेग्नन्सी होऊ शकते का? हो, होऊ शकते. मी असं नाही म्हणत की प्रत्येक महिला जी पीसीओएस आहे ती 100% प्रेग्नेंट राहील, पण पीसीओएस मध्ये काय होतं की कधी कधी महिलांना इरेग्युलर ओव्ह्युलेशन होतं, तर जे सेफ पिरियड आणि फर्टाईल पिरियड हा काही प्रकार नसतो त्यांच्यामध्ये. कधी पण त्यांनी रिलेशन ठेवलंय आणि इरेग्युलर ओव्ह्युलेशन झालंय तर त्या महिला नॅचरली पण कन्सिव्ह करतात. म्हणजे असं गरज नाहीये की पीसीओएस आहे म्हणजे ही प्रेग्नेंट होणारच नाही, हिला ट्रीटमेंटची गरज आहे. थँक्यू सो मच डॉक्टर तेजल. सो मच. जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर पटकन शेअर आणि सबस्क्राईब करा. अंटिल देन टेक केअर अँड स्टे हेल्दी.